तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा. रामकृष्ण हरी माऊली. आज आपण या वारीच्या वाटेवर वेगवेगळ्या व्यक्तींची भेटत घेत आहोत आणि विचार जर केला तर थकल्या भागल्या वारकऱ्यांना, सर्वसामान्य वारकऱ्यांची सेवा फार मोठी आहे. संत सेवा ही जी सेवा आहे, या न्यायाने वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई आपण वारकऱ्यांना पायाचं मालिशे ती पण केले जाते आणि ते जे काही वैष्णव चॅरिटेबल वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय कासोर्डे सर आहेत. आपण त्यांना विचारूया की हे सगळी सेवा कधीपासून आपण करत आहात. रामकृष्ण हरी माऊली. महाराज आपल्याला सांगा की कधीपासून ही सगळी सेवा आपल्या ट्रस्टने सुरू केली? 30 वर्षापासून अभिरात पुढे आम्ही मागील 33 वर्षापासून ही सेवा चालू आहे. पण आपल्याला ही सेवा सुरुवातीला का करावीशी वाटली? तोय नव्हतो काम आणि एवढे श्रद्धेने वगैरे सगळे जावंसं वाटतं. वारी खंडित होत दुसरं त्या कामामध्ये गुण आहे. यासाठी आमच्या ट्रस्टचे मंडळी दिवस रात्र वैद्यकीय सेवा या ठिकाणी चालू असतात. अध्यक्षांना मला आणखी एकच शेवटचा प्रश्न विचारायचा की मुंबई सोडून मराठवाडा ही दुर्गम आहे. आपण सांगितलं की 450 विद्यार्थी आपण आदिवासी दत्तक घेतले, तर परभणी जिल्ह्यातही काही आमचे आदिवासी गाव आहेत. जर एखादं गाव जर आपण भविष्यात आम्हाला त्या ठिकाणी त्या ठिकाणी काही बरोबर त्यांना गरज आहे. आम्हाला आवडेल असा प्रस्ताव तुम्ही आमच्याकडे पाठवा. नक्कीच आमच्या परभणी जिल्ह्याच्या वतीने मी तुम्हाला निमंत्रण देतो. आणि आपण जी ही सगळी काही सेवा करतात ही माऊलींची सेवा आहे आणि या माऊलींच्या सेवेमध्ये आपल्याला नक्कीच पांडुरंग परमात्मापर्यंत ही सेवा पोहोचणार आहे. पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की अध्यक्ष सचिव सर्व विश्वस्त मंडळीला उतरलं तर हे कार्य आपलं वाढत जावं आणि अशीच माऊलीची सेवा घडावी हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. बोला राम. आमच्या संस्थेच्या या ज्ञानेश्वर माऊलीच्या चालू असतात. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल भगवान की जय. जय ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संतन की जय. फोटो घ्या. तमालपत्र, दगडी फूल, जिरे, मिरे, दालचिनी, बाई बाई काळा मसाला म्हणलं की हे सगळं घेऊन दिवस घालायचा. अगं झरीकर मसाला आहे की ज्याने काळा मसाला ग्रेव्ही मसाल्याची सबंध महाराष्ट्राला ओळख करून दिलीये बघ. आहा, घरच्या सारखा हवाय मला मिळेल का? अगं अत्याधुनिक लॅब मधून तयार होणारा मसाला आहे झरीकर मसाला. सुटले का बाई एकदाची? आत्ताच करते झरीकर काळा मसाला टाकून झणझणीत भाजी. मग आतापासून स्वाद तोच पण अंदाज नवा.